नमस्ते. आम्ही आज मसाला चहा करून दाखवणार आहे, म्हणून आम्ही मसाला चहा करतो. तरी तुमच्याही घरी कुणी आजारी पडलं तर लगेच मसाला चहा करून द्या तुम्ही, आणि झापून घेऊन झोपायला सांगा. इतकं बरं वाटतं, इतकं बरं वाटतं, सगळा आजारच पळून गेला असं वाटतं. मी आता हे का चहाचं साहित्य सांगते तुम्हाला. काही आले घेतले 2, 1 इंच काही दालचिनी घेतले, त्याचे कुटके केलेत, आणि 2 घेतलेत इलायची, आणि काही 3 लवंगा घेतल्यात, हे 10-12 पानं घेतलेत, आणि 3 चमचे पत्ती घेतले, आणि 4 चमचे साखर घेतले, आणि काही एवढं दूध घेतलं, आणि पाणी, आणि 1 कप दूध. एवढं काही 300 पाणी घे. काही गॅस चालू केला आता मी. आता हे एवढं पाणी टाकते. उकळे आणि पाण्याला गॅस फुल केला मी. गॅस फुलच ठेवायचा का? फुल ठेवायचा गॅस, थोडा म्हणजे पटकन उकळल्या जाते. आता हे मी तोपर्यंत अद्रक कुटून घेतीस का? हां, तोपर्यंत अद्रक कुटून घेते. काही मी अद्रक कुटून घेतले, ते पाणी उकळेपर्यंत, आणि काही सगळं आता हे एकत्र वाटून घेते मी. दालचिनी, काही लवंग, काही विलायची, हे सगळं बारीक करून घेते. थोडं मोठं ठेवायचं बघा, छान. मग खूप बारीक करायचं नाही ना? हां, नाही जास्त बारीक केले की मग तुटते जास्त. हे तुळशीचे पानं हातावर चोळून ते टाकलं तर तोपर्यंत फुटून पण घेते. आता मी मसाला टाकून घेते. हे बघा, आता पाणी उकळलंय, मी मसाला टाकून घेते. 3 लवंगा, इलायची, आणि दालचिनी, हे काही अद्रक, हे काही अद्रक टाकलं. आता अद्रकला पण थोडं उकळू द्यायचं ना? हां, आता हे तुळशीचे पानं, आणि आता पत्ती. असं उकळून मस्त. आता इतका छान वास सुटला आहे का. पाण्यात सुद्धा का बदल झाला, लाल लाल पाणी झाले आता पत्ती टाकायची मस्त. आता इतका छान वास सुटला आहे का. पाण्यात सुद्धा का बदल झाला, लाल लाल पाणी झाले आता पत्ती टाकायची. आता मी पत्ती टाकून घेते. जेवढं उकळेल तेवढं त्याचा छान स्वाद येते, आणि सर्दीला पण हे होते. उकळून घ्यायचं, आणि मग दूध टाकायचं, साखर टाकायची. बघा सगळा वास सुटला आता. आता लाल कलर झाला बघा, छान. असं एवढं उकळलं की मग दूध टाकून घ्यायचं आपण, पुन्हा अजून त्याचा कलर बदलतोय. असं घट्ट आणि लाल चहा झाला तर. आता साखर टाकून घेते मी. मसाला सगळं उकळून घ्यायचा, असं गरम कडक हे करून, फुल गॅस करून. आता चहा बघा कसा कलर आला, छान. आणि असा जास्त उकळू द्यायचा. आता मी काढून घेते.
तू काय चहा तू बी घेऊन बघ. आपल्या कॅमेरामॅनला केलं का सर्दी झाल्या म्हणून आता तू बी घे, मी पण घेते तुझं. काय बाबा आता नातन लेक कॅमेरामॅन झाली डायरेक्ट. देते. वास तर छान येऊ लागले. छान झालाय, छान मस्त. छान झालाय. कॅमेरा आपला आता उद्या कडकडीत होते. एकदम छान झालाय चहा. नाही कॅमेरामॅनला चहा लईच आवडलाय. कॅमेरामॅन उद्या बी आजारी पडणार आहे. कॅमेरामॅनची सर्दी तर पळूनच जाईल. लांबची जाते. छान छान झालाय. तुझी बी सर्दी कमी होते बघा आता तुझ्या बरोबर. त्या माझी बी सर्दी कमी होते. आणि हो काय का आमच्या चहाची आणि दुधाची रेसिपी. ह्या चहात बी मसाला घातलाय आणि आता दुधातल्या बी मसाल्याचं सांगते तुम्हाला. हो का, दुधात घालायची विलायची, लवंग, मिरे आणि दालचिनी आणि थोडीशी विलायची, ही 5 जिन्स घालायचे. वाटून वस्त्र गाळ करून ठेवायचे. आणि लेकराली शाण्याली कुणाला बी चहा दूध काही बी करायचं झालं की उगा अशी 2 बोटानं सुटकी घ्यायची आणि त्या चहात टाकायची. 5-6 कप चहा फर्स्ट क्लास होते तेवढ्या ह्याच्यात. किती बी खमखमाट वास सुटतो सगळ्या घरात आणि किती बी चविष्ट लागत आहे प्यायला बी. आणि कोणी चहा पित नसलं तर त्याच्यात दुधात घालून पिता येते. दुधात टाकायची आणि दूध बी चांगलं खमंग राहतं. लेकराली सर्दी होत नाही. आणि थोडा जायफळाचा तुकडा एक टाकायचा बरं का, ती विसरला बघा लेकरावाला. हां, सगळ्यात मसाल्यात मिसळायचा थोडा जायफळाचा तुकडा. आम्ही कसं करता, 1 तोळा लवंग, 1 तोळा दालचिनी, 1 तोळा विलायची काय थोडी बॅसली तर जमते. हे सगळं तोळा घेतो. लवंग, इलायची, दालचिनी, जायफळ आणि ह्याचे सगळे वाटून बारीक बुकणी करून ठेवतो पीठ आणि पावडर केल्याने. आणि ती उगं अशी चुट्टी धरून टाकली दुधात की किती बी चांगलं. गरमी सर्दी होत नाही, कधी डोकं दुखत नाही. लहान लेकराच्या वाढीला सुद्धा चांगलं ती जायफळ सगळ्यात चांगलं. आणि किती बी चांगला चहा होत आहे. तुम्ही करून बघा. 4-8 रोज. आम्ही तर ही थंडी दिवाळी सुरू झाली की तेव्हापासून तीच चहा प्यायला. दुधात बी तीच टाकीता. तर कधीच आम्हाला सर्दी होत नाही, ना पडसं होत नाही, ना खोकलं होत नाही. कसा वाटला आमचा चहा? चहा असा करून पिऊन बघा, सांगा आम्हाला आमची रेसिपी कशी वाटली. आणि आमच्या रेसिपीला सबस्क्राईब करा. घंटी वाजवा विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.